सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी चुकीचं स्ट्रक्चरल ऑडिट जबाबदार असल्याचा रिपोर्ट समोर आलेला आहे। विजिलन्सच्या मुख्य अभियंत्यांचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आणि या अहवालात पूल आणि पुलाचे भाग चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल दिलेला होता। दरम्यान पूल आणि पुलाचे भाग चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल दिलेला होता, पण स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर केवळ 8 महिन्यात पूल कोसळला आणि यात ऑडिटमधल्या बेफिक्रीमुळे स्ट्रक्चरल ऑडिट विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। दरम्यान या दुर्घटनेतील दोषींवर कारवाईला सुरुवात झालेली आहे। सीएसएमटीतल्या दुर्घटनेनंतर 5 पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या 2 अधिकारी निलंबित आहेत, तर 3 निवृत्त अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली आणि यावेळी स्ट्रक्चरल ऑडिटवर सवाल उपस्थित केले आहेत। स्ट्रक्चरल ऑडिट करूनही अशा दुर्घटना घडतातच कशा असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। यावर शरद पवारांनी सुद्धा टीका केली आहे। बुलेट ट्रेन करता सरकार आग्रही आहे, पण मुंबईतील लोकल सेवा आणि पुलांकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली। देशातल्या रेल्वेचं जाळं सक्षम करावा असं मत शरद पवार व्यक्त करतात। मुंबईत मोठी पूल दुर्घटना घडली आणि त्यात 6 जणांचा जीव गेलेला आहे, मात्र इतक्या गंभीर घटनेवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं नाहीये। गेले 15-20 दिवस काय बोलावं हे कळत नव्हतं असं असंवेदनशील वक्तव्य उद्धव ठाकरे करतात। मुंबईतील इतर पुलांचीही स्ट्रक्चरल ऑडिट झालं नसल्याचं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणतात आणि या घटनेला सत्ताधारी पक्ष भाजप जबाबदार असल्याचं त्यांनी विधान केलेलं आहे। नांदेडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। लोकलना प्रवास करणाऱ्या 1 कोटी मुंबईकरांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। सीएसएमटी पादचारी पुलाच्या दुर्घटनेवरून त्यांनी रेल्वे प्रशासन आणि भाजप सरकारवर टीका केली आहे। एल्फिस्टन दुर्घटनेनंतर डोंबिवली रेल्वे स्थानकातील पुलाची धोकादायक अवस्था समोर आणलेली होती आणि यानंतर रेल्वेच्या पथकानं पुलाची पाहणी करून दुरुस्ती आवश्यक असल्याचा अहवाल रेल्वेला सादर केलेला होता। मात्र पुलाची अवस्था आणखी धोकादायक झाली, मात्र त्याच्या दुरुस्तीकडे रेल्वेकडून मात्र दुर्लक्ष होत आहे। भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। देशात पहिल्या टप्प्यात जिथं मतदान होणार आहे त्या जागांचा समावेश या यादीत असल्याचं कळतं। पहिल्या यादीवर चर्चा करण्याकरता आज भाजपच्या निवडणूक समितीची नवी दिल्लीतल्या मुख्यालयात बैठक आहे। पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अन्य वरिष्ठ नेते बैठकीला हजर असतील। राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये मावळमधून पार्थ पवारला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नाशिकमधून समीर भुजबळांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। शिरूरमधून अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसची जागा लढणार आहेत। बजरंग सोनावणे बीडमधून तर दिंडोरीमधून धनराज महाले राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात असतील। सुजय विखेंच्या उमेदवारी संदर्भात अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला। सुजय विखेंना मी स्वतः राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितलं होतं, मात्र ते स्वतः नको म्हणाले असं अजित पवार म्हणतात। दरम्यान माळ्यातून आता वेगळीच कुजबुज ऐकू येते आणि ती म्हणजे शरद पवार पुन्हा लढणार याची। पण या संदर्भात थेट पवारांनाच विचारलं असता त्यांनी चिडूनच उत्तर दिलं। राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत नगरच्या जागेसंदर्भात सस्पेन्स कायम आहे। सुजय विखेच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण या संदर्भात उत्सुकता आहे। राजू शेट्टींना सोबत घेण्याकरता आघाडीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या। सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली असल्याची सूत्रांची माहिती आहे। वंचित बहुजन आघाडीच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे आणि या यादीत सर्वाधिक 6 धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे। पहिल्या यादीत प्रकाश आंबेडकरांचं नाव नाही आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर नेमकं कुठून निवडणूक लढणार हा सस्पेन्स कायम आहे। सोलापूरमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा मध्यंतरी रंगलेली होती। भारिप बहुजन महासंघाकडून औरंगाबादची जागा एमआयएमला सोडण्याची शक्यता आहे। औरंगाबाद संदर्भात जनता दल आणि एमआयएमनं चर्चा करून ठरवावं असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा सोडण्याची मागणी केलेली होती आणि त्यामुळे जलील मैदानात उतरल्यास काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे। अमरावतीमध्ये युतीचा महामेळावा पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर काल दिसले। युती विषयक मुख्यमंत्री भरभरून बोलले। युती ही फेविकॉलचा मजबूत जोड आहे। ही युती केवळ सत्तेची नाही तर युती विचारांची आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला हाणलाय। आमचं हिंदुत्व राष्ट्रासाठी, ज्याला देशावर प्रेम आहे हे आमचं हिंदुत्व आहे असंही ते यावेळी म्हणाले। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली। शरद पवारांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका अशी टीका सुद्धा करण्यात आलेली आहे। कुणीतरी टीका करण्याकरता ठेवा असं उद्धव ठाकरे म्हणतात। जालन्याच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे। या संदर्भात अर्जुन खोतकर आज अंतिम निर्णय घेणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खोतकरांची संयुक्त बैठक सुद्धा होणार आहे। भाजप आणि शिवसेनेची युती होण्याकरता मी रक्ताचं पाणी केलं असं विधान चंद्रकांत पाटील करतात। शुक्रवारी पाटलांनी कोल्हापूरमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते। सेलिब्रिटी ऐवजी सामान्यांना उमेदवारी देतील असं वाटलं होतं, मात्र आता लढत अधिक सोपी झाली अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरून केली आहे। तसंच नेता हवा की अभिनेता हे कळण्याइतकी जनता सुज्ञ असंही आढळराव पाटील म्हणतात।
यंदाची लढाई जनता विरुद्ध नेता अशी आहे. हमीभाव, वाहतूक कोंडी हे प्रश्न घेऊन जनता स्वतः आता रिंगणात उतरली, अशा शब्दात डॉक्टर अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका केलेली आहे. दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे प्रशासनानं कोणतीही वाट न पाहता चारा छावण्या मंजूर कराव्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केली आहे. नाशिकमध्ये गेल्या 4.5 वर्षात विकास थांबलेला आहे. भुजबळांना श्रेय मिळू नये म्हणून विकास कामं केलेली नाहीत असा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अमरावतीमधल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय बन यांचं काही दिवसापूर्वी निधन झालेलं होतं. त्यांच्या कुटुंबियांना शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांत्वनपर भेट दिलेली आहे. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरच्या भाजप नगरसेवकांना 5 वर्षात एकदाही निधी दिलेला नाही आणि त्यामुळे त्यांना निवडणूक जड जाणार असल्याचा भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलेलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बिगुल वाजलेला असताना कल्याण डोंबिवली परिसरात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक चर्चा रंगलेल्या आहेत आणि या कृषी बाजार समितीमध्ये शिवसेनेचा पाडाव करण्याकरता भाजपनं थेट राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसची हातमिळवणी केली असल्याची चर्चा आहे. उद्या या निवडणूक होणाऱ्या एकूण 18 जागांकरता लढत असल्याचं कळत आहे. लोकसभा उमेदवारांकरता आता महत्त्वाची बातमी आहे, कारण निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या दिलेल्या खर्चाकरता वडापाव 12 रुपये नग तर पुरी भाजी 25 रुपये नग असे दर दिलेले आहेत. आयोगानं दिलेल्या दरापेक्षा जास्त दर असतील तर चालेल, पण कमी दर मात्र मंजूर केले जाणार नाहीत. पारदर्शकरित्या निवडणुका पार पाडण्यात आर्थिक ताकदीचा गैरवापर हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलंय. उमेदवारांच्या खर्चावर आमची बारीक नजर असल्याचं सुद्धा ते म्हणतात. महाराष्ट्र प्रशासनासमोर एक वेगळाच पेचप्रसंग उभा टाकलाय. ज्या जिल्ह्यात मतदान असेल तिथं शहराच्या जिल्ह्यातून येणारी दारू कशी रोखायची याचा सल्ला प्रशासनानं थेट केंद्रीय निवडणूक आयोगालाच विचारलेला आहे. ठाणेकर प्रतीक्षा करत असलेल्या मुंबई ठाणे मेट्रोचं काम वेगात सुरू झालंय. मात्र ही मेट्रो मॉल टू मॉल पळवण्याचा घाट घातला जात असून डीपीआर तयार करण्यात आलेला असल्याची माहिती समोर आलेली आहे. भांडूपच्या ड्रीम्स मुलुंडच्या मॅग्नेट निर्मल तर ठाण्याच्या इंटरनिटी, कोरम, विबियाना, आरमॉल अशा तब्बल 8 मॉल समोर मेट्रोला स्थानकं देण्यात आलेली आहे. मुंबई शुक्रवारी कमाल तापमानात वाढ झालेली आहे. सांताक्रूज इथं कमाल तापमान 36.6°C नोंदवण्यात आलेलं आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान वाढलं असल्याची शंका हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. मुंबईत उद्या 3ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर डाऊन स्लो लाईनवर, पश्चिम रेल्वेवर 2ही स्लो मार्गांवर तर हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर महत्त्वाची कामं करण्यात येतील. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्री कुर्ला आणि सायन दरम्यान फ्लायओव्हरचा गर्डर टाकण्यात येणार आहे आणि त्यामुळे रात्री 1 ते 4 दरम्यान वाहतूक बंद राहील. रात्री 12:28 सीएसएमटीहून सुटणारी कर्जत लोकल आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं उत्तर प्रदेशच्या अपना दल सोबत पुन्हा युती केलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अपना दल 2 जागांवर लढणारे अध्यक्ष अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून उभे राहणार असल्याचं कळत आहे. भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हांनी पुन्हा मोदींना टार्गेट केलंय. तुमचे चाहते भरपूर असतील, पण मी त्यातील एक नाही, अशा आशयाचा एक उर्दू शेर सिन्हांनी गुरुवारी ट्विट केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पुन्हा जिंकल्यास देशात पुन्हा निवडणुका होण्याची शाश्वती नाही असं वक्तव्य केलंय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजप आणि संघाचा लोकशाहीवर विश्वासच नाही असंही ते म्हणतात. पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट 12 एप्रिलला रिलीज होणार आहे. विवेक ओबराय यात मोदींची भूमिका साकारणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सोनिया गांधींच्या निवासस्थानी पार पडली आणि या बैठकीला ज्योतिरादित्य सिंधियांसोबत अनेक नेते उपस्थित होते. प्रियंका गांधी आता प्रचाराकरता जलमार्ग अवलंबणार आहे. सोमवारी त्या प्रयागराजमधून प्रचाराला सुरुवात करतील, मग बोटीनं वाराणसीपर्यंत जातील आणि वाटेत लागणाऱ्या गावांमध्ये त्या ग्रामस्थांशी संवाद साधतील. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी कर्नाटकमधून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राहुल देशाचे भावी पंतप्रधान आहे असंही म्हटलेलं आहे. येत्या सोमवारी काँग्रेसच्या राज्य कार्यकर्त्या प्रशिक्षकांची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन नेमकं कसं करावं याचे धडे प्रशिक्षकांना दिले जातील. तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षानं सगळ्या 40 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. तामिळनाडूचे 39 आणि पुदुचेरीची 1 असे मिळून 40 जागांवर द्रमुक लढे. नवी दिल्लीतील पोलिसांनी 332 कोटींचं 83 किलो हेरोईन जप्त केलेले 10 जणांना अटक करण्यात आली आहे. देशात नार्को दहशतवाद पसरवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. देशाच्या म्होरक्या मसूद अझहरवर फ्रान्सनं आर्थिक निर्बंध घातलेले आहेत. त्यांची फ्रान्स बँकेतील संपत्ती गोठवण्याचा निर्णय फ्रान्स सरकारनं घेतलेला आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान 1 महिन्याच्या सुट्टीवर गेले. तर रुग्णालयातून ते श्रीनगरमधल्या त्यांच्या युनिटमध्ये गेले आणि तिथून थेट सुट्टीवर गेलेले असल्याचं सूत्रांकडून कळत आहे.
इंडिगोच्या पणजी नवी दिल्ली फ्लाईटमध्ये नरेंद्र सिंग नावाचा प्रवासी धूम्रपान करताना आढळलाय। विमानातील या प्रवाशाला विमान दिल्लीत लँड झाल्यावर मात्र पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले। जेट एअरवेज अहमदाबाद मुंबई फ्लाईटवर शुक्रवारी एका पक्षानं धडक दिली आणि आपत्कालीन स्थिती ओढावलेली होती। सुदैवानं फ्लाईट मुंबई सुखरूप लँड झाली आणि सगळे प्रवासी सुरक्षित राहिले। आमचे थकलेले पगार हे मिळवून देण्याकरता म्हणून सरकारनं मध्यस्थी करावी अशी विनंती जेट एअरवेजच्या पायलट्सनी केंद्रीय कामगार मंत्रालयाला केलेली आहे। पगार नसल्यामुळे आम्ही तणावाखाली आहोत, जे विमानांच्या सुरक्षेकरता चांगलं नाही असंही ते म्हणतात। मथुरेमध्ये होळीची धूम पाहायला मिळते। उत्तरेत होळीचा उत्साह प्रचंड असतो आणि होळीला आणखीन काही दिवस शिल्लक असताना मथुरेत हा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। आमिर खानच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे। ऑस्कर विजेता हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्पच्या रिमेकमध्ये आमिर सहकणार आहे। लाल सिंग चड्ढा असं या चित्रपटाचं नाव असेल। आलिया भट्टचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौलीच्या आगामी तेलुगू चित्रपटात आलिया काम करणार आहे। यामध्ये तिच्यासोबत अजय देवगण, ज्युनियर NTR आणि रामचरण असणार आहेत। प्रियंका चोप्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला। आगामी जागतिक महिला परिषदेमध्ये प्रियंका चोप्राची मुलाखत घेतली जाईल। ऋतिक रोशनला परफ्यूमचा छंद आहे असं कळलंय। त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी तो वेगळा परफ्यूम वापरतो असं त्याचं एक छोटंसं गुपित सुद्धा त्याच्या चाहत्यांना आता ठाऊक झालंय। IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू श्रीसंतला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय। BCCIनं श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन पुढील 3 महिन्यात त्याच्या बंदीवर पुनर्विचार करावा असे आदेश कोर्टानं दिले आहेत। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा न्यूज 18 लोकमत।